विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले, तर पदस्पर्श दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचंही बघायला मिळालं। पदस्पर्श दर्शनाची रांग थेट गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे। मंदिरापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंत ही रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान आपण जर बघितलं तर आषाढी यात्रेच्या काळात विठुरायाचं व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा सामान्य भाविकांना निश्चितच होतो। तर या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी भारत नागणेंनी घेतला। भेटी लागे जीवा लागलीसे असं रात्रंदिवस वाट पाहे तुझी याच भावनेने आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहेत। संत भार अगदी पंढरीच्या जवळ आलेला आहे। 10 मानाच्या पालख्यापैकी जवळपास 2 ते 3 पालख्या पंढरपूरमध्ये रात्रीच दाखल झालेल्या आहेत। आज जवळपास पंढरपूरमध्ये भाविकांची 5 लाखाहून अधिक गर्दी झालेली आहे। विठ्ठल दर्शनाची रांग देखील 5 किलोमीटर अंतरावरती गेलेली आहे। आपण एकूणच बघतो की आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरी नगरी विठू नामाच्या गजराने अवघी नाहून निघालेली आहे। विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे। मठ मंदिरांमध्ये टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे। अनेक भाविक विठ्ठलाच्या दर्शनाने खरं तर भारावून गेलेले आहे। दिंड्या पतांक्यांचा गजर सुरू आहे। आता मी संत नामदेव पायरीजवळ या ठिकाणी बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आता पंढरपूरमध्ये आलेले आहेत। विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे। आनंदाने भाविक नाचतायत। सगळा माहोल तयार झालेला आहे। आषाढी सोहळा अगदी जवळ आलेला आहे। येत्या रविवारी हा खरं तर सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याचा अनुभूती घेण्यासाठी लाखो भाविक आता पंढरपूरमध्ये आलेले आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।